असताना प्रत्येकानं एक एक बाजू उचलली. बघा मी काय सांगतो, तर त्या पोराचं कल्याण होतंय. माझा विद्यार्थी, आज मी मोठेपणा सांगत नाही, आज सीटीआयला ट्रेनिंग ऑफिसर 2010चा साताऱ्याचा विद्यार्थी, ज्या पोराला 85 रुपये भरायला नव्हते त्या पोराचं 85 मी भरले. पण ते पोरगा सीटीआयला ट्रेनिंग ऑफिसर आहे आणि माझे काही कलिग ट्रेनिंग ऑफिसर त्याच्या हाताखाली ट्रेनिंग घ्यायला गेले. लक्षात ठेवा, फक्त मला जायची संधी मिळाली नाही, कारण त्यानंतर सीटीआय कॅन्सल झालं, प्रायव्हेटायझेशन आणि आरपीएल परीक्षा डायरेक्ट आयटीआय मध्ये घेतली गेली, म्हणून मी सीटीआय पाठवलं. लक्ष सांगतो मी तुम्हाला, मी डिग्री झाले ते विषय नंतर, पण आपल्याला ज्यावेळी त्या शिक्षकाचा सीटीआय किंवा एटीआय करायला लागतो त्यावेळी ते गरीब पोराला जमत नाही. मी साधारणपणे सीटीआय केलेले विद्यार्थी, 35 असते आणि 35 मध्ये 10 विद्यार्थी महाराष्ट्र शासनाने माझ्यावर खुर्ची लावतात. मित्रांनो, माझ्यावर खुर्ची लावतात. एकच सांगतो, आता रणजितला आला, रणजित आज माझ्यावर स्टाफ मेंबर असतात. रणजित चोपडे, प्रकाश रणजित चोपडे आज माझ्याकडे स्टाफ मेंबर असतात. बघा मी काय, रणजित चोपडे माझ्यावर स्टाफ मेंबर असतात. का असतात ते सांगा, मी सांगत. हॅलो, आयटीआय शिक्षकचा जो कॉल काढला होता तर त्यांनी सहज प्रयत्न करून काढलेला होता. शिक्षक म्हणून काढलेला होता तो. त्याच दिवशी गुरुवारचा दिवस होता आणि 4 वाजता परत आरोग्य खात्याचा कॉल आलेला होता त्या भरतीसाठी. आणि तो आला होता आणि इकडे परीक्षेला जायचं काय, पुण्याला परीक्षेला जायचं काय, हा कॉल स्वीकारायचा, अशी द्विधा मनस्था निर्माण झाल्यामुळे मी निर्णय असा घेतला की परीक्षेमध्ये आणि काही प्रॉब्लेम झाला तर आलेला कॉल प्रकल्पग्रस्ताच्या माध्यमातून आलेला तो स्वीकारावा. आणि तो स्वीकारला मी. आणि दुसऱ्या दिवशी लगट औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल झाली आणि एका विद्यार्थ्यानं तिथं प्रकल्पग्रस्तांना डायरेक्ट सेवेत घेऊ नका म्हणून डायरेक्ट आरोग्य खात्यामध्ये याचिका दाखल केल्यानंतर माझी तिथेच ऑर्डर अजून घरामध्ये ती गुरुवारची ऑर्डर आहे ती तशीच थांबली अजून बरेच दिवस तसाच आहे. म्हणजे बॅड लक झालं, पण सरांनी प्रयत्न केले होतं त्यांचं आयुष्यभर ऋण कधी विसरणार नाही. हॅलो, तिथून पुढे मी 2007 पासून 2019 पासून आयटीआय शिक्षक बनून प्रायव्हेटला काम केलं. तिथं गारगोटीमध्ये तळी माहुली शिक्षण प्रसारक मंडळ खानापूर इथं सुद्धा काम केलं. परत ते करत असताना परत कोरोना परत आणि तकदीर म्हणताना पाहिजे कोरोनात परत ती संस्था आमची काय आली बंद झाली, कारण त्याचे जे पीए होते त्यांना कोरोना झाला आणि ते सगळी कागद वगैरे सगळी गेली. तिथून पुढे मी मग पशुखाद्य व्यवसाय, मिरची कांडप केंद्र असे उद्योगाकडे आता वळलेला आहे. ती जनावरे आणि हे 2 व्यवसाय करत तिथून पुढे रनिंग आता आपलं चाललेलं आहे. काय करायचं, टाळ्या टाळ्या टाळ्या. मित्रांनो, ही संधी वाया जाऊ दिली नाही. रणजित चोपडेची संधी वाया जाऊ दिली नाही. आपल्यातलाच एक रमेश भोसले तो विद्यार्थी होता, त्याचं सिलेक्शन करायला होतं. कारण का, जे जॉईंट डायरेक्टर होते, जे अथॉरिटी पर्सन होते, मी ऑन कॅमेरा बोलते तुमच्याशी, अथॉरिटी पर्सन होते, त्यांचे माझ्याशी कॉन्टॅक्ट होतं. रणजित फक्त परीक्षेला बसायला पाहिजे होता. बघा मी काय सांगतोय, रणजित परीक्षेला बसला नाही, त्यानंतर रमेश भोसलेला परीक्षेला बसलेल्या माणसाला मी सिलेक्शन करलं. आपला वर्ग मित्र याच्या अगोदर पण तुम्हाला सांगतोय मित्रांनो, तुमच्यातलाच मी आहे. फक्त एक ध्येय होतं, सुनील मला पुण्याला उडायचा केन पाहायला आलं नाही तुमच्याकडे. सुनीलनं मला एवढा फॉलोअप ठेवला, केन पाहायला तू काही येत नाही. विजय राठवाड्याने मी सोडून आला, विजय राठवाड जॉईन झाला, मी जॉईन झालो नाही. विजय मला सांगितलं आपण जॉईन होऊया, केन पाहायला नोकरी त्या दोघांच्या लावूया. मी म्हणलो विजू तुझा ट्रॅक बरोबर आहे, माझा ट्रॅक बरोबर नाही, मी वेगळ्या सेक्टर मध्ये जाणार आणि मला प्रॉब्लेम आहे, मी येत नाही, खोलाईस म्हणला. मग त्यानंतर मी माझ्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो, मी जेव्हा जॉईन होणार होतो त्यावेळी उत्तम माने, बघा मी काय सांगतोय, आपल्याच बॅचचा विद्यार्थी उत्तम वासुदेव माने, हे कुणाचा रामारांमध्ये कुणाला माहिती का, सरवडे टर्नरचा तो विद्यार्थी होता. त्याच्या बॅचला शिकणारा विद्यार्थी उत्तम माने, उत्तम माने होता. त्याला मी 2009 ला नोकरी लावली आणि मी मित्रांनो 2010 ला जानेवारी नोकरी लावली. म्हणजे मला काय तुम्हाला सांगायचं, जेवढी मला मिळालं तेवढं मी द्यायचा प्रयत्न केला.
आता काही लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते. मी तुमचं खरोखर सांगतो, मनापासून मी तुम्हाला काय म्हणतोय, माफी मागतोय. 96-98चा अजून एक माझा ग्रुप आहे. कुठला? फक्त टर्नरचा नाही, मस्किन्स असेल, टर्नर असेल, पीटर असेल, सगळा अजून एक माझा मोठा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही गेट टुगेदर करतोय. बघा मी काय म्हणतोय, गेट टुगेदर करतोय. त्यामध्ये असे माझे मित्र आहेत. विक्रम रेपे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विक्रम रेपे तो सुद्धा आहे. तो फक्त अजून माझ्या खुर्चीत बघतोय. मला बोलवून नाही. असू दे. सतीश आणि सुनील ही दोघं माझी गावाकडली लोक, पण ही कॉन्टॅक्ट मध्ये जास्त नव्हती. परमनंट झाली. मी सतीश आणि सुनीलला बोललो नाही. परमनंट झालेल्या लोकांना बोलता आलं नाही. आता यानंतर तू बाईक सोड. लवड्यावर लागलं. आपण आता मला वाटतं 45 अबोवचे बरोबर. 46-50. 52 किती सदा जे काय जे समाजाला द्यायला लागतो ते करत असतात. 5. जसं तू आहे, जसं बाकीचे पण लोक आहेत ते करतायत. पण थोडंसं आता आहे ना, आपलं करिअर आपण काय करतोय, आणि आपण आता कसं आहे 45 अबू झालं ना की थोडीशी जाणीव होते बरोबर की आपण कुठेतरी वार्धक्याला चाललोय. बरोबर. ओके, आता जे जमलोय ना आपण त्यातनं थोडस मागे येऊयात. असं वाटतं की बाबा हा आपण मागवलं की अजून 4 वर्ष मागे जाऊ, तर त्याच्यावर आपण बोललं तर बरं वाटेल. मला असं वाटतं जे काय करायचं ना ते करणार 101%. पण त्याच्यावर डिस्कशन झालं तर बरोबर. उत्तम मला वाटतं 2-4 वर्षापूर्वी असेल मी कॉन्टॅक्ट करत होतो, पण नाही झाला. मागचं आपण गेट टुगेदर केलं तेव्हा आपण तो म्हणजे आपण प्रयत्न केला होता की सगळे ग्रुप मधले मिस केला सरांचा असेल किंवा चौधरी सरांचा असेल, सगळ्यांना आपण ऍड करूया. ते एकत्र होतो त्यावेळी आता आलाय त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. त्याच्यावरनं पुढे उत्तम तू चल. सर्वांना पहिला नमस्कार की मला तुम्ही या ग्रुपमध्ये ऍड केलं. थँक्यू. टाळ्या. ऍक्च्युली 2 दिवसापूर्वीच मला ऍड केलं. मला खूप आनंद झाला की आपले एवढे मित्र आपल्याला आठवण करतात. त्याच्या अगोदर माझा जो भाऊ होता नेताजी यादव, त्याचा इलेक्ट्रोप्लेटिंगचा ऑलरेडी ग्रुप होता, पण मग त्यांचा गेट टुगेदर मागच्या 4 वर्षात होतोय. ते मला म्हणायचं की तुझा ग्रुप कसं काय नाही. मी म्हटलं अरे कोण कुठं आहे काय माहित नाही, पण होईल आज ना उद्या काय ना कोणतरी आपल्याकडे कम्युनिकेशन होईल. पण काय सध्या घडलं नाही. त्यामध्ये मे मध्ये सुनील सुतार ज्यावेळी ऍक्सिस बँकेमध्ये लोन घ्यायला गेलेला होता, त्यावेळी आमच्या गावातला माझ्या मित्राचा भाऊ तिथं बँकेत ऑलरेडी सर्व्हिसला होता. तर असं बोलताना इंटरॅक्शन झाल्यानंतर तुझं गाव कुठलं असं म्हटल्यानंतर तो म्हणला की माझं गाव भांगे आहे. तर म्हणला तू उत्तम यादवला ओळखतोस का, तर तो म्हणला ओळखतोय, तर मला कॉन्टॅक्ट नंबर दे. तर त्यानं लगेच माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला. मला सुनीलनं कॉल केला. मला इतका आनंद झाला सुनीलनं कॉल केल्यानंतर. त्यानंतर मला म्हटलं की आमचा एक ग्रुप आहे आणि तू ग्रुपमध्ये तुला ऍड करतो आणि सगळीजण त्या ग्रुपमध्ये आहेत. त्यानंतर मी सुनीलला लगेच 2 दिवसानंतर कंटिन्यू कॉल केलं, पण सुनीलनं कॉल उचलत नाही. बहुतेक त्याचा घरी फोन असेल काय असेल, पण मी ऍड योगायोगाने परत झालो नाही. परत मे मध्ये पासून आतापर्यंत परत 6 महिने निघून गेले. त्यानंतर आता तुम्ही मला ऍड केलं, खूप छान वाटलं. एकदम म्हणजे खूप खूप छान वाटलं. माझे प्रत्येक वेगवेगळे ग्रुप आहेत. आमचा माजी सैनिकचा ग्रुप आहे. 10वीचं गेट टुगेदर मी इनिशिएटिव्ह घेऊन केलं. तर प्रत्येक गोष्ट कुणीतरी इनिशिएटिव्ह घेतलं पॉझिटिव्ह तरच हे सक्सेस होतं. नाहीतर नाही मी येईन, मी सगळं काम उरकून येईन असं नाही होत. तर ह्याला आतोनात कष्ट घेतलं, सुनीलनं घेतलं, अशोकनं घेतलं आणि आपल्या मित्रांनी घेतलं तर हे पॉझिटिव्ह होतं. नाही तर नाही गेट टुगेदर मी का काम करू अशी जर वृत्ती घेतली तर नाही होत. तर सगळ्यात पहिला मला त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचा की त्यांनी आरेश केलं. आपल्या या पडद्याच्या पाठीमागे त्यांनी खूप मेहनत करून आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. चला आता ही गोष्ट तरी याची झाली. मला एवढंच सांगायचं आहे की आपण 5 पैशाचं जे नाणं आहे ना त्यापासून आपली जीवन चालू झालंय. म्हणजे आपलं जे 45 वर्षाच्या अभाव आपण सगळेजण गेलोय. आपण पारिवारिक सुखामध्ये सर्वजण आहोत. आपली मुलं मोठी झालेत, एज्युकेटेड व्हायला लागलेत. आपण फार रेडिओचा जो शॉर्ट वेव्ह मीडियम वेव्ह पासून FM पासून आपण त्या जनरेशन मध्ये आलो. ब्लॅक व्हाईट टीव्ही पासून अँटिना फिरवण्यापासून जे स्पोर्ट्स जे कॉमेंट्री ऐकण्यापासूनच आपले जीवन चालू झालं. आपल्या मैत्रीमध्ये स्मार्टफोन नव्हता, व्हॉट्सअप वगैरे इतर काहीच नव्हतं. फक्त आणि फक्त मैत्री होती आणि डायरीमध्ये लँडलाईनचे नंबर कोणाच्या घरी असतील किंवा शेजारचे असतील पण ते आहेत. माझ्याकडे पण अजून आहेत डायरी. हीच आपली ओळख होती. किंवा
गावाची नावं प्रत्येकाला ओळखीची होती. त्या गावात शेजारून जात असताना अरे माझा मित्र या गावात आहे, वाव बरोबर. टाळ्या टाळ्या. पण हे आपल्याला आठवण. योग आला नाही. पण आपल्याला त्यांच्या समोर जायचा योग आला नाही का, की डेलीचं आपलं जे धावतं रुटीन आहे, आपली मुलं हायर एज्युकेशनच्या टप्प्यावर आहेत आणि की आपण काय करायचं, आर्थिक जबाबदारी वाढलेली आहे, समाजात आपलं वय असं झालेलं आहे, तर मग आपण काय करायचं, काय भेडसावत आहे आपल्या पिढीला. तर ते सगळं आपण बाजूला ठेवतो, कारण आताची पिढी अशी नाही आहे. आपण बघितलं तर आपली मुलं आपल्या एवढी ऍक्टिव्ह नाही आहेत. सर्वांची हीच कंडिशन आहे, माझी नाही सर्वांचीच आहे. आपल्यासारखं ऍक्टिव्ह नाही आहेत, म्हणजे सामानाची केअर करत नाहीत, की मन लावून अभ्यास करत नाहीत, किंवा आपल्या परिस्थितीची जाणीव करत नाहीत. बरोबर. जनरेशनच आहे तशी. तर आपण त्याला नाराज व्हायचं नाही, हाय त्या परिस्थितीला त्यांना घेऊन जायचंय. त्यांची लाईफ ते जगतात. आता आपलं मेन एम काय, की त्यांना 18 वर्षापर्यंत कमीत कमी वेल एज्युकेटेड द्यायचं आणि त्यांना पंख लावून. फॉरेन मध्ये तर गोष्ट 5-6 वर्षापासूनच मुलाला साईडला सोडतात, की तुझं तू जा, म्हणजे फ्रीडम मिळतं. तसं तुम्ही पण मुलांना तुमच्या फ्रीडम द्या आणि तुमचं लाईफ तुम्ही जगा. तुम्ही तुमच्या वाईफला, तुमच्या परिवाराला वेळ द्या. माझं म्हणणं आहे की तुमच्या ज्या परिवारामध्ये कोणाचे तरी वाद असतील किंवा वैवाहिक काहीतरी परेशानी असतील, शेजारी परिस्थिती, तर नका वाद करू. तुम्ही तुमच्या परिवाराला पण सोबत घ्या, तुमच्या भावासोबत किंवा याच्यासोबत. काही होत नाही, फक्त आणि फक्त गोड बोला, कम्युनिकेशन ठेवा, काही होत नाही. तुम्हाला आर्थिक लोड घ्यायची गरज नाही, पण तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग न राहा, तुम्हाला नक्की नक्की हे होईल. आणि शेवटी कसं असतं की प्रत्येकाला वाटतं की एखाद्या कुटुंब चांगलं चालत असेल तर ते चालू नाही, असं वाटतं की त्यांना असं केलं तसं केलं. तर तुम्ही परिवाराला, आईला, तुमच्या भावाला, तुमच्या चुलत्यांना, सगळ्यांना असू दे त्यांची निगेटिव्ह वृत्ती, पण तुम्ही पॉझिटिव्ह राहा. आणि पॉझिटिव्ह राहून तुम्ही तुमच्या कुटुंबाला न्या, तुमच्या मुलांना तुम्ही. आता मुलं ऑलरेडी आपल्यापेक्षा खूप म्हणजे जनरेशन चेंज आहे त्याचं, त्यांना खूपच. कारण आता तुम्ही बघा, जन्मलेलं 6 महिन्याचं मूल किती ऍक्टिव्ह आहे, इतकं ऍक्टिव्ह आहे की ते जर गाणं युट्यूबचं लावलं तर तेच ते पुढं हे करत आहे. तर ती जनरेशन आहे, त्याचा काय आपल्याला त्याचं काही हे नाही आहे, पण आपण पण त्यासोबत जायचंय. तर उरलेलं जे लाईफ आहे आपलं, तर ते आपल्यासाठी जगायचं, आपल्या वाईफ साठी जगायचं. तर मग यासाठी काय करायचं, राहिलेले 10, 20, 15 किंवा 20 आता वर्ष ऐका ना, बरोबर. आता आमच्यामध्ये एक किस्सा सांगतो की आम्ही गेट टुगेदर मी इनिशिएटिव्ह घेऊन केलं. माझ्या बॅच मध्ये 11 आर्मीवाले होते 10वीला. तर सगळ्यांना कोऑर्डिनेशन करून सगळ्या मुलींना केलं. तर योगायोगानं 4 लेडीजचं, म्हणजे ज्या मुली होत्या त्यांचं हजबंड एक्सपायर झालेलं होतं. 3 मुलं अशी होती की त्यांचं लग्न झालं नव्हतं. आणि बाकी प्रॉब्लेम बऱ्यापैकी म्हणजे होता असं सर्व. आणि काही आमच्या बॅचची 4 जण ऑलरेडी एक्सपायर झालेली होती. मग ज्यावेळी आम्ही गेट टुगेदर केला त्यावेळी आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण त्यांच्या मिसेसने आम्ही कम्युनिकेशन केलं. तर त्यांची एक मिसेस काय म्हटली की भाऊ तुम्ही खूप लेट केलं, कदाचित हे गेट टुगेदर तुम्ही अगोदर केलं असतं तर माझे हसबंड आज जिवंत राहिले असते. तुम्ही खूप लेट केलं, कारण त्याला त्या आम्हाला फ्लो मध्ये घेऊन जायचं होतं. तो एखादा व्यक्ती जर चुकीचं करत असेल किंवा चुकीच्या मार्गाला जात असेल तर त्याला मित्रच योग्य मार्गाला. आता मी माझं जे लाईफ आहे 17 वर्ष आर्मीत गेलो. आता तुम्ही म्हटलं मला ड्रिंक्स मला 17 वर्ष मी कधीच नाही घेतलं. मला म्हणजे कशी वाटली नाही ड्रिंक्स, असं वाईट बद्दल मी नाही बोलत. पण माझे जे मित्र होतं तो फ्लो माझा वेगळा होता. मला इथं मित्र भेटले माझे, आमची जवळपास जीएसटी टीम आहे, तिथं टीम मध्ये पण आमची पुनर्नियुक्त आर्मीवाले आहेत, त्यांचं पण आहे. पण आम्ही व्होकेशनली आणि म्हटलं ज्यावेळी डिस्कस केला तो आपल्यासाठी थोडा वेळ देता यावं, बोलता यावं, गाणी गाता येईल म्हणून आम्ही मग व्होकेशनली केलं की 1-2 महिन्यात आपलं कधीतरी करायचं. पण तोच योग आज नेमका इथं आला. मला खूप छान वाटलंय. नाही, आम्ही सगळे जे आहेत ड्रिंक वगैरे करणारे, काय तुला काय वाटलं? नाही मला खूप, म्हणून मी पण आज घेतली ना. आणि ज्यावेळी आय लाईक माझ्या मनात एखादा व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे करतो त्यावेळी त्याला आनंद होतो, आणि ज्यावेळी त्याच्या मनाच्या विरुद्ध होतं त्यावेळी दुःख होतं. हे काय गोष्ट आहे. मग आपल्या मनाप्रमाणे चालण्यासाठी हे तुम्ही जे केलं ते योग्य आहे. मी काय म्हणत नाही, आता 45 वर्षानंतर कोण वाम मार्गाला लागणार हे कदाचित. प्रत्येकाच्या खांद्यावर मोठा लोड आहे. मुलं एकदम टप्प्यात आहेत सर्वांची. आणि योगायोगानं आपली पिढी खूप स्ट्रगल करणारी आहे, इतकी स्ट्रगल करणार आहे की बॅकग्राऊंड आपलं खूप आणि खूप एकदम 0 लेवलचं होतं. आणि आपण
हातानं जेवण स्वयंपाक बनवण्यापर्यंत पासून आपण सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. आताच्या मुलांना म्हणा की तू हातानं स्वयंपाक करून तू राहा, नाही नाही शक्य नाही. कुठल्याही गरीबातला गरीब मुलगा पण नाही. पण ती गोष्ट आपण केली. आता माझा सर्वात जास्त सर्वांशी संपर्क होता, पण बेंगालीशी जास्त होता, कारण आम्ही एकाच हायस्कूलला होतो. आणि हा खूप कष्ट, म्हणजे याची बॅकग्राऊंड मला पूर्ण होतं. मामाच्या घरी हा शिकायला होता, घरची परिस्थिती खूप डेंजर होती. हा तिथं पण न्यूजपेपर दूध घालायचं काम करायचा. तिथून आपली शिफ्ट करायला परत मावशीत होती ना, कोण होतं तिकडं, ह्याला तिकडून टिफिन आणायचा, जेवायचा. म्हणजे हा माणूस सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून बिझी असायचा, आपण झोपायचं, पण हा डबल काम करायचा आणि करायचा. आणि प्रत्येक गोष्ट इतका मेहनती हार्ड मी पहिल्यांदा बघितला. आणि योगायोगाने कसं माझं वडील पण माझी जरी होतं, परंतु त्यांनी मला कधी सांगितलं नाही की उत्तम हे काम कर, तू अभ्यास कर, कारण ते वेगळ्या विचाराचे होते. तेच विचार माझ्यावर पडले. आणि ते अचानक कसं झालं की मी ITI करून भरती झालो, त्यावेळी हार्ट अटॅकनं माझे वडील 2002 ला एक्सपायर झाले. त्यामुळे खूप कुटुंबाची जबाबदारी आली. मी कधी शेतीचं काम केलं नाही, कधी काहीच नाही, डॉक्युमेंट माहित नाहीत, काहीच नाही. ब्रदरांनी मी खूपच एकदम टेन्शन मध्ये गेलो. पण थोडं थोडं सेटल करत 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 आम्ही आलो. आता मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण मला जी आवड होती ती तशी तुम्हाला मुलांना द्या. मला जराशी वाचनाची, अभ्यासाची ओढ, गणिताची थोडी जास्त होती. मी माझ्या गर्लफ्रेंड साठी मी ITI ला आलेलो होतो, पण ठीक आहे, ITI करून मी गेलो पुण्याला. आमचं बऱ्याच 3-4 कंपनीत, अल्फा सगळ्या कंपनीत आमच्या दोघांचं बऱ्याच आपण सगळ्यांना माहिती आहे सिलेक्शन झालं. तर आम्ही अप्रेंटिसशिप केली. अप्रेंटिसशिप केल्याने योगायोगाने न्यूजपेपर वाचला की भरती आहे. भरती झाल्यानंतर योगाने गेलो, घरी पण माहित नाही. वडील आमचे रडायला लागले, म्हणजे कशाला तू भरतीला गेला, सिलेक्शन झालं, ज्यावेळी मला सोडायला आलं. म्हणजे ठीक आहे, बघू आता, हे पण बघू. तर वर्दीचं थोडस आवड होती, पण ते पण गेल्यानंतर ना पुढे येताना मागे येत ना झालं. म्हटलं आता काय करायचं, पण आपला छंद मी सोडला नाही. कंटिन्यू आपलं आर्मीचं लाईफ आणि हे कंटिन्यू आपलं चालू केलं. पण आपण 10वीच होतो, मी 10वी झालेलो होतो. मग मी 99ला भरती झाल्यावर 2002 ला आपलं एक OP पराक्रम झाला. आणि त्यानंतर मी फॉर्म भरला 12वी एक्स्टर्नलला, आणि शिवराज मुरगुडला मी परीक्षा द्यायला आलो. योगायोगाने मला 65% पडलं आणि मी पास झालो. तिथून मग मी आता मला एज्युकेशन पुढे काय करायचं, पण आर्मीतनं सुट्टी मिळत नाही. मग माझी पोस्टिंग मुलीसाठी 2011ला पुण्यात आलो. जसं पुण्यात आलं तसं मी गारगोडीत KHIDला ऍडमिशन घेतलं. जसं पुण्यात आलं मी मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मी 6 सेमिस्टर मी वन स्टॉकला इकडून पास झालो. आता म्हटलं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, कारण महाराष्ट्रात कुठली बी सर्व्हिस करायची असेल तर मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे. मग मी सर्च करायचा की जॉब कुठला आहे. माझी सर्व्हिस त्यावेळी 13-14 वर्ष झालेली होती. तर मी सर्च करत की कुठल्या जागा निघाल्यात, काय असते, वेबसाईट काय असते, काय करायचं, असं मला 15 वर्षाच्या अगोदरच माहिती होतं. जसं माझं 15 वर्ष झाले मी फॉर्म भरला MPSCचा, की कल सहाय्यक या जागेसाठी मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर मी पठाणकोट मध्ये होतो, पंजाबमध्ये, आणि मी फॉर्म भरल्यानंतर सुट्टी काढून आलो इकडं. मे मध्ये सुट्टीला आलो. तर योगायोगाने परीक्षेची डेट मे मध्ये झाली. मग म्हटलं आता काय करायचं, मिसेसला म्हटलं अरे परीक्षेला कोल्हापूरला जायचं आहे आणि काय करायचं, मग आपण तसंच म्हटलं परीक्षा करू आणि ज्योतिबाचं दर्शन करून येऊ, कधी योग येत नाही. मग चालते. मग म्हटलं 3 तास काय करायचं, मी म्हटलं तू गार्डन मध्ये बस आणि मी म्हटलं परीक्षा देतो मग जाऊ. मग तसंच झालं. मग ती बसली, मग मी परीक्षा दिली. तिला म्हटलं अरे बापरे इतकं टफ, म्हटलं ह्याला खूप अभ्यास करायला लागतो आणि हे आपल्या बसची गोष्ट नाही आहे, याला खूप तयारी करायला लागते आणि आपल्याला खूप कमी आहे आणि आपण तयारी करावी लागेल, करू आपण. म्हटलं गेलो. आणि योगायोगाने मी माझी बदली लेह लडाखला झाली. लेह लडाख मध्ये पासून मी एक कोर्स करायला आलो, ज्युनियर लिडरशिप बरेलीला. तर तिथं मला एक मित्राचा फोन आला की अरे उत्तम तुझं सिलेक्शन झालंय असं आणि माझं पण झालंय म्हटला, आणि मी रिटायरची प्रोसेस करालोय आणि तू कधी येणार. आणि मी म्हटलं अरे मी कोर्स मध्ये आहे आणि मला कसं रिटायरमेंट आता लगेच मिळेल. म्हटलं बघ ट्राय कर, माझं तर झालंय. मग मी सगळं वेबसाईट खोलून बघितली तर माझं नाव तिथं ऑलरेडी होतं, मेन लिस्टलाच होतं. मग मी कोर्स संपवून 2 महिन्यात युनिटला गेलो. मग मी ऍप्लिकेशन दिलं की मला असं प्रीमियरच्या रिटायर जायचं आहे. तर म्हटले ते कशाला जायचं आहे, काय करायचं, रिझन काय. तिथं
आर्मीमध्ये जाणं सोपं आहे खरं येणं खूपच अवघड आहे. पण मला ते काय सोडायला तयार नाही, कारण माझं सगळं जे प्रमोशन होतं किंवा माझं जे काम होतं ते खूप ऍक्टिव्ह होतं आणि चांगलं होतं. तर माझं सिनियर मला कोणाला सोडायची इच्छा नव्हती. मग मी माझ्या अजून एक क्लोज फ्रेंड होता, त्याला म्हटलं की अरे मला जायचंय, मला काय पण कर पण मला जायचंय. तर तो म्हटला की ते कमांडिंग ऑफिसरची तू इंटरव्ह्यू घे. मग कमांडिंगची ऑफिसरची इंटरव्ह्यू मी मागितली, तर मला दिल्यानंतर ना मी जसं इंटरव्ह्यूला गेलो त्यांना सांगितलं असं असं मला प्री मेजर जायचंय, घरी प्रॉब्लेम आहे, आई आजारी आहे, घरी सांभाळणार कोण नाही. तर म्हटला पहिला हेड क्लर्कला बोलावून घेऊन ये. हेड क्लर्कला बोलवलं, म्हटलं यांना सांग की तू नायक सुभेदार कधी बनणार आहेस, स्टार तुला कधी मिळणार आहे. मग ते आलं ते फाईल घेऊन, म्हटलं सर हा 1 मार्चला यादवला स्टार मिळणार आहे. म्हटलं किती महिने राहिले, म्हटलं 4 महिने. तू 4 महिने स्टार सोडून घरी कशाला चाललास, विचार कर म्हटला. मी म्हटलं ठीक आहे विचार करतो सर. परत मी इंटरव्ह्यूतून बाहेर गेलो, परत मी विचार केला, मित्रांनी फोन केलं काय करावं. तर मित्र म्हटलं तू येण्यातच फायदा आहे म्हणले. माझा सांगली तालुक्याला मित्र आहे तो. मग दुसऱ्या दिवशी परत मी इंटरव्ह्यूला गेलो. मग म्हटलं काय ठरलं, काय झालं. तर म्हटलं सर मला प्रीमियर जायचंच आहे. तो एकदमच चिडला आणि टेबलवरनं उठला आणि सांगितलं की इथून पुढची इंटरव्ह्यू बंद आणि म्हटलं ह्याचं डॉक्युमेंट बनवा आणि ह्याला लगेच पाठवा, म्हणजे की ह्याला पेन्शन न मिळू दे, ह्याचं हे होऊ दे म्हणून. म्हटलं मग ते हेड क्लर्क चिडला, म्हटलं अरे असं काय म्हटलं तू, हे झालं नाही. म्हटलं माझं डॉक्युमेंट पाठवा आणि मी जातो म्हटलं. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे कसं असतं आर्मीमध्ये एक पिटिशन कमिटी असते, 5 ऑफिसरची सिग्नेचर लागते आणि डे मध्ये मला 5 ऑफिसर मिळायचंच नाही. जसं आज एक जण आला संध्याकाळी त्याची सही लिहिली ना तर तो दुसऱ्या दिवशी निघून जायचा, तिसराच यायचा. 5 पूर्णच घेणार, माझा महिना माझा गेला की 5 जणांची सहीच घेणार. आणि एक वेळा 4ची झाली आणि 5व्याच्या सहीकडे गेलो मी, तर तो टोयसी म्हणून होणार होता, जरा थोडं लांब होते बरं का. तर तो काय म्हटला, त्याच्याकडे गेलो मी सहीला ले मध्ये. तर तो म्हटला मी नाही सही करणार, तू कुणाकडे सही घ्यायची कर. म्हटला तुमच्या सगळ्यासारखी असं पाठवलं तर मला म्हटला शिव्या देतील तुझ्या घरची की कसलाचा जॉब सोडला आणि आता याला काय काम नाही आणि नुकसान केलं म्हणून. म्हटलं नाही सर मला जॉब करा. नाही म्हटला मी सही नाही करणार, तू जा म्हटला निघून इथनं. मग मी आणि माझा मित्र आम्ही थांबलो. आम्ही म्हटलं सर तुम्ही सही करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. मग त्यानं रूमचा दरवाजा बंद केला आणि तो आत गेला. मग आम्ही दोघं गप्पा मारत उभारलो. 10:30 वाजता रात्रीचं, थंडी होती, आम्ही दोघं हल्लोच नाही. त्याने खिडकीनं पडदा काढून बघितला की ही गेलीत का नाही. म्हटलं ही गेली नाही अजून दोघं. मग खिडकी उघडलं, म्हटलं तुम्ही गेला नाही. म्हटलं नाही गेलो आम्ही, आम्हाला सही पाहिजे. म्हटलं हे ठीक नाही. म्हटला इकडे म्हटलं फाईल. त्यानं सही केली आणि फेकून दिली फाईल, हातात दिली नाही, रेतीमध्ये फेकून दिली. ठीक आहे फाईल घेतली, आलो. आता म्हटलं काय आता आपलं काम झालंय. म्हटलं 5 झाले डॉक्युमेंट तर स्वतःच बनवलेलं सगळं मी घेऊन रेकॉर्डला आलो. रेकॉर्ड मधनं आल्यानंतर मग रेकॉर्ड मध्ये म्हटलं की आम्ही घेत नाही, बिफोर आम्हाला मुवमेंट ऑर्डर लागते की कोण माणसं येणार आहेत, असं अर्जन्सी आम्ही घेत नाही म्हटले. म्हटलं आता इथं पण प्रॉब्लेम, तुझं काय क्लेम होणार नाही म्हटले. बाबा म्हटलं मला काय सर्टिफिकेट नको, माझं डॉक्युमेंट घे आणि मी जातो म्हटलं. मग ते त्यांनी डॉक्युमेंट घेतलं आणि मी 8 दिवस थांबलो आणि मी गेलो. मला 10 महिने मला काहीच मिळालं नाही, आय कार्ड मिळालं नाही, पीपीओ मिळाला नाही, ना पेन्शन नाही, काहीच नाही 10 महिने. आणि मी इकडं मुंबईला बाकी मी डेली 3 महिन्याला लेटर द्यायचा की माझं पेन्शन प्रोसेस चालू आहे आणि मी जॉईनिंग होईल लवकरच म्हणून. असं 3-3 महिन्याला मी लेटर लिखित देत होतो. आणि ज्यावेळी माझं 10 महिन्यानंतर आल्यानंतर मग मी इकडून जॉईनिंग सोल्जर बोर्डाकडून व्हेरिफिकेशन करून मी जॉईनिंग झालो. जॉईनिंग झाल्यानंतर मुंबईला मी 1 वर्ष काढलं टॅक्स स्टेशनवर. आणि त्यानंतर मी परीक्षा पास होऊन मी आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर आता सध्या पुण्यात आहे. तर आता पुण्यामध्ये ज्यावेळी मी आज 4 वर्ष झाली इन्स्पेक्टर बनून, तर कदाचित जे बिझनेस करतात आता प्रकाश आहे, प्रकाशला त्या संदर्भात आहे थोडी माहिती. तर आमच्यामध्ये सगळ्यात जास्त क्लीनचं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यामध्ये त्यांना राईट्स असते की कोणत्याही ठिकाणी तुम्ही सरप्राईज चेक करू शकता आणि कुठेही तुम्ही कुठल्याही अकाउंटच्या संदर्भात तुम्ही डॉक्युमेंट चेक करू शकता. तर तिथं लोक पैसे देऊन की माझी बदली तिथे यावी, मंत्र्यांचा फोन येतात असं, आणि अशा वॅकन्सी तिथं खूप कमी असतात. पण मी काय केलेलं की माझा ज्यावेळी मिळालं त्यावेळी मला इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्टर बनल्यानंतर मिळालं की म्हटलं की तुम्ही टोटल पे आणि अलाउन्स सगळ्यांचं पगाराच्या संदर्भात जेवढं काम आहे पेन्शनरचं तुम्ही बघायचं.
याला म्हटलं आता हे टेन्शन आलं. पण मी इतकं परफेक्ट शिकलो ते काम की पोर्टलचं इतकं म्हणजे विचारायचं काम महाराष्ट्रात सगळ्यात पोर्टल परफेक्ट मी शिकून घेतलं ते सगळं युट्यूब व्हिडिओ ट्रेनिंग सगळं कंटिन्यू त्याच्यातच पुस्तक वाचून बसून. त्यानंतर असं झालं की वरचे जेवढे ऑफिसर मोठे होते ऍडिशनल कमिशनर पासून त्यांना रिक्वायरमेंट पडायची प्रत्येक गोष्टीची काय ना काहीतरी ते माझा सल्ला घ्यायचे. त्यामुळे मी हायलाईटवर आलो. त्यामुळे मला म्हटले की तुला कुठं बदली जायचं आता 3 वर्षानंतर. मला म्हटलं सर इन्व्हेस्टिगेशनला मला बदली जायचं. तर त्यांनी मला इन्व्हेस्टिगेशनला बदली झाली. म्हणजे 6 महिन्यापासून मी आता इन्व्हेस्टिगेशन झालं. तर मी आता जवळपास 15 व्हिजिट केल्यात. म्हणजे की सरप्राईज चेक असतं कोणाला कळत नाही की ज्याप्रमाणे सिव्हिल मध्ये म्हणतो आपण की इन्कम टॅक्सची रेट भरली की 10 पडली तर ऍक्च्युअली काय होतं तसंच आपला हा माझ्याकडे मी त्याचा हिस्सा आहे आणि आहे. तर मला हे सांगायचं की माझ्या संदर्भातलं जे काही काम आहे काय लागल तर मी 100% फुल्ली मदत करणार. प्रकाशचं माझ्यासोबत काम नक्कीच पडणार आहे त्या कंपनीसोबत. आपल्या कोणाचं पोरांचं काम असेल तर काम कर. नक्कीच. बरं त्याच्यानंतर राहिला की दुसरा विषय उत्तमने सांगितलं की सोशल इव्हेंट मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा. तर मी पण सोशल इव्हेंट मध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह आहे. जसं की आता आमच्या शेजारी कसं मी माझ्या मुलगीचा वाढदिवस असेल तर मी नक्की जे अनाथ आश्रम असतं तिथं मी कंटिन्युएशन अनाथ आश्रमला हे करतो. त्यांच्या साईजचं ड्रेस किती लागतात किती बुक्स लागतात काय लागतात त्या फाउंडेशनशी मी जुळलेलं आहे. सोसायटीमध्ये किंवा इतर जिथं मला कळतं गावामध्ये की बाबा इथं प्रॉब्लेम आहे आणि ह्या ठिकाणी गरज आहे तर मी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होतो आणि त्याला नक्की मदत करून पुढे आणायचा मी प्रयत्न करतो. आणि माझ्या लाईफ मध्ये एवढं शिकलो की फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह राहायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं शक्य होतं. आणि असं काय होत नाही की बाबा ते नाही होणार. सगळं शक्य होतं. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा. काहीही होत नाही. बस मला एवढंच मला छान वाटलं तुम्ही एवढी मला संधी दिली. थँक्यू. मला एकच म्हणायचं आहे आपल्याला 96 मित्र आपला मुलांना पैलवान करतात. बघा मी वाक्य काय बोलतोय जबाबदारीने बोलतोय. मुलांना पैलवान केलं जातं पण आपल्याला एक मुलगीला पैलवान करतोय त्याचा पहिला मी खरोखर मित्रांनो खरोखर सतीशपर्यंत 100% यायचंच आहे. सतीशपर्यंत वाक्य त्याच्या आधी फक्त जस्ट मी कन्क्लूड करतो. उत्तम मागच्या वेळी नव्हता बाकीच्या गोष्टी बरेचसं शेअर्स केलं. मला वाटतं जीएसटी आहे ना हा एंड युजरकडे जातो. ओके मला नाही वाटत की आपण कंपनीचा असा काही फायदा होईल की बाबा मला हे जीएसटी नाही द्यायचा मला ही वस्तू घेऊन दे असं नाही आपण फायदा करू शकत. पण तू जेवढं बोलला ज्या पद्धतीने बोलला तर जीएसटी मध्ये काय करिअर असतील म्हणजे जेवढे काय आपले कलिग्स असतील किंवा हे असतील ना तर त्या दृष्टीनं मुलांनी काय केलं पाहिजे किंवा काय करिअर घडत असेल. कारण जीएसटी आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू जनरेट करणारा हे आहे. तर काही असं असेल आपल्या मुलांसाठी किंवा त्या दृष्टीने जर करिअर करतो तर उत्तमची आपण 100% मदत करू. काय करा माहितीये का उत्तमनं ते सांगावं. ग्रुप आपला आहे कुठे वॅकन्सी आली पुण्यात कुठल्या तर आपल्या ग्रुपवर सोडा. नाही वॅकन्सी इन द सेन्स कसं आहे वॅकन्सी नाही तर त्या दृष्टीनं काय असेल की मुलांनी हे केलं तर पुढे जाऊन बेनिफिट होईल. तू जर गायडन्स केलं ना तर ते सगळ्यांना बेनिफिशियल हे माहिती दे. बरोबर अगदी बरोबर. आता माझा जो भाऊ आहे मोठा भाऊ माझा आहे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तर त्याचा मुलगा जो आहे आमचा त्याचं शुभम नाव आहे शुभम अमृत यादव. तो तुमकूर बेंगलोरला तो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. आता तो 3रं वर्ष पास आउट होऊन 4थ्या वर्षात आला. तर तो म्हणजे सेम माझी त्याच्यावर छाप पडलेली आहे की कष्ट करण्यास काय हे नाही आहे. आणि इतकं कष्ट करण्यास की म्हणजे राहायला पण कुठे बी हॉस्टेलला राहा बनवून खातो कर्मी राहतो करणार. पण त्याचं जवळपास 300 कंपनी आली तिथं टॉप 5 मध्ये बेंगलोरचं कॉलेज होतं. कंपनी आली मला म्हटलं अंकल माझं सिलेक्शन विना झालंय 300 कंपनी आल्या नको ते पोरांचं सिलेक्शन झालं. मी अरे म्हटलं सोन्या तू शांत राहा म्हटलं तुला तुझ्यावर विश्वास आहे अभ्यासाचा
म्हटलं आहे, अजून 1 वर्ष आहे म्हटलं, आणि म्हटलं तुझी जबाबदारी मी घेतो की म्हटलं, तुला कसं काय करायचं ते मी सांगतो की म्हटलं, कंपनीत कुठं काय करायचं ते तू कशाला एवढं टेन्शन केलास. नाही अंकल म्हटला, एवढा अभ्यास करून सगळं हे केलं तरी पण नाही. पण त्यानंतर आता एक मागच्या 8 ऑक्टोबरला ऑरॅकल अमेरिकेची कंपनी आली, तर त्या अमेरिके कंपनीमध्ये तो सिलेक्शन झाला. तर त्याला पॅकेज किती दिलं असेल, 35,50,000चं जॉईनिंगचं पॅकेज दिले माझ्या भावाच्या मुलाला. त्यानं सगळ्यात पहिला कॉल मला केला, पप्पाला नाही केला. अंकल मला माझं सिलेक्शन झालं आणि असं. म्हटलं कुठली झाली, ऑरॅकल. मला पण माहित नव्हतं ऑरॅकल फर्स्ट क्लास. मी सर्च केलं पाट मोबाईल वरती आणि बघितलं, आणि म्हटलं हे छान झालं की तू हे केलं. नाही म्हटलं अंकल खूप छान झालं, आता काही टेन्शन घेऊ नकोस म्हटलं, सगळं काही व्यवस्थित होईल. तर मला सांगायचं काय म्हटलं, हा सर, तर लिंक असेल तर तुम्हाला काही ना काहीतरी वेग मिळतो. आणि प्रत्येक क्षेत्रात जर लीडर व्यवस्थित असेल तर तुमचा टीम प्रॉपर नक्कीच तुम्हाला यश मिळतं. लीडर जर नसेल चांगला, ते राजकीय असू दे किंवा राजकीय आपल्याला बोलायचंच नाही, पण लीडर महत्वाचा आहे. तुम्ही बघा, तुम्ही 4 लोक 5 लोक असेल, 5 लोकांतले 3 लोक जर पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर 2 लोकांना ओढून घेऊन जातात. आणि जर त्या 5 लोकांमध्ये 4 लोक निगेटिव्ह असेल आणि एक टॉपचा असेल, तो पण डाऊन होतो. त्यामुळं हे दुसरी गोष्ट, आता ते म्हटलं तसं यांची कन्या बोलता बोलता म्हटले, तर त्याच्या संदर्भात माझ्याकडे आहे, माझ्या गावचाच महाराष्ट्र केसरी आहे, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील. आमच्याकडेच कागल तालुक्याचं पूर्ण माझ्या घराच्या शेजारीच मॅथ्स झालेलं आहे. सध्या मुलं मुली प्रॅक्टिस करतात तिथं. पण माझ्या मित्राची मिसेस आहे, ती पण कुस्तीची ट्रेनर आहे आणि ती गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. ती पण विदेशला सिलेक्शन साठी असते. तर मी यांच्या कन्यासाठी जेवढे एफर्ट रवी पाटीलला मी उद्याच सांगणार आहे की असं आहे, तू ह्या अकॅडमीला तू घेऊ शकतोस काय बघ. त्या मी निडीला सांगणार की मला तुझ्या बरोबरचा जॉब या मुलीला मिळण्यासाठी काय लागेल त्यासाठी मी सगळं करायला तयार आहे. आणि मी जेवढी मदत मिळेल त्याच्या 101% मी तुम्हाला मदत करेन. कारण हे माझ्या रिलेशन मध्ये आलं जॉबच्या कंपनी आली. तसं माझे गाव तर कुस्तीच आहे, माझ्या घरापासून सगळी. तर मी म्हणजे माझ्या रिलेशन मध्ये एवढं काही नाही, कारण त्याची जी मिसेस होती ती गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, पण तिला पे अलाउन्स माहित नव्हतं. पण तिला कळलं की माझा मित्र आहे, त्याला कळलं की अरे हा माझा मित्र आहे, तो पे आणि अलाउन्स त्याला माहिती आहे सगळं. तिनं मला 1.5 तास फोनवर बोलली की कशाला, की जे नॅशनल पेन्शन स्कीम असते भाऊ, त्याच्याबद्दल मला सगळं सांगा. तर ते गव्हर्नमेंटच्या पेन्शन बद्दल. तर मी तिला सगळं समजावून सांगितलं. म्हणली एवढं तुम्हाला कुठनं माहिती, तर म्हटलं आहे माहिती. कारण मी मग त्यानंतर मला असं मिळालं की मला क्लास घ्यायला पण चान्स मिळाले. बऱ्यापैकी मी ट्रेनिंग घेतलं ह्या पेच्या विषयी, NPS विषयी, जे काही पे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याबद्दल. तर मला ते सगळं मिळालं. तर तिला ती उपयुक्ती एकदम हे झाली. तर मी तिच्याकडनं नक्की बाबा मला असं करावं लागेल, आणि आहे म्हटलं राज्यस्तरीयवर झाले तर मी नक्की फुल्ली एफर्ट लावेल. असं कुणाचं नाही असेल तर नक्की कर, माझ्या जेवढं परिणाम आहे. सतीशनं 2 शब्द बोलावे असं माझं मत आहे. बंडू तर बोल ना. सतीशचा खरोखर मी सांगतो, मी proud of you. फॉलो करतोय सतीशच्या, म्हणजे सतीशला मी स्वतः फॉलो करतो. मुलगा जाय तो. खरोखर रिअल आहे. वाघ आहे वाघ. हे बापाचं फार मोठं धाडस लागतं मित्रांनो. आणि ह्यो आमच्यातला मित्र आहे, त्यामुळे पहिल्या त्याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. सतीश ना 2 शब्द बोलावा असं मी खरोखर विनंती. सतीशचा हरियाणाच्या मुलीचा इंटरव्ह्यू कधी ऐकला? हरियाणाच्या मुली ज्यावेळी कुस्तीच्या त्यांचा इंटरव्ह्यू, ते काय म्हणतात, आई वडिलांनी माझ्यासाठी स्पेशल माझ्यासाठी मस घेतली दूध पिण्यासाठी. तेवढं त्यांचं हे आहे. तर जेवढं एफर्ट लागतंय 100% हेच करिअर आहे. त्यांना फ्रीडम द्यायचं, हेच करिअर. प्रत्येक गोष्टीत यश बरोबर आपल्या नजरेच्या पलीकडे. पॉझिटिव्ह थिंकिंग फ्लो. पहिल्यांदा उत्तमचं आभार मानतो की त्याने बाबा ते काम पुढे होईल नाही होईल, पण आपला एक मित्र 100% मला म्हणजे ऊर्जा मिळण्यासाठी बाबा 1-2 शब्द बोलला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पुढे काय होईल ते ईश्वराला माहिती. बरोबर. मी कुठली अपेक्षा ठेवून हे केलेलं नाही. ज्यावेळी म्हणजे मला पहिली मुलगी झाली
त्यावेळेस मी एका मुलीवरच ऑपरेशन करायला होतो. तर आमच्या घरच्यांची अशी बाबा एक इच्छा होती की 2 अपत्य असू द्यात, काही असू द्यात, आम्हाला मुलगा पाहिजे अशी काही इच्छा नाही, पण 2 अपत्य असू द्या बाबा. तर माझ्या वडिलांनी ती माझी म्हटलं आता आई वडिलांच्या पुढं जायला नको, की बाबा एकाला एक असावं त्या नाही वाटते. म्हणजे ठीक आहे. मग मी ज्यावेळी डिलिव्हरी झाली तेव्हा माझ्या मुलगीच झाली. तर त्यावेळी आमच्या म्हणजे मुदातिट्यावर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली. आमच्या गावात इतकी लोक यायची, आमचे नातेवाईक यायचे. मी म्हणजे डिलिव्हरीसाठी आलो होतो आणि ते बोलत्याला बघून मी 7 दिवस मिसेस बरोबर थांबलो. कारण ती इतके बोलायचेत ना बायकोला की त्याला एक कळत नाही, पण तुला कळलं पाहिजे होतं. तुम्ही एवढं शिटीत राहताय, मग चेक का केलं नाही, तुम्ही एवढं म्हणजे बऱ्यापैकी बॅकग्राऊंड चांगला आहे, मग आता हे पुढं वंशाला तुमच्या दिवाण आहे. मग हे मी 7 दिवस ऑब्झर्वेशन केलं आणि मला असं वाटत होतं की याच्याला लोक मुलगा नाही म्हणून इतकं माया बायकोला बोलतात, तर ह्या मुलीनं असं काहीतरी घडावं की नंतर सगळ्यांना वाटावं की माझी ही मुलगी, मुलगा असता तर जे केलं नाही ते माझ्या मुलीने केलं. ही माझी इच्छा. आणि योगायोगानं म्हणजे 5वीत असताना माझी मुलगी, 4थीत असताना दंगल पिक्चर आला. तो पिक्चर बघितला. तुमच्या इकडं म्हणजे कुस्तीचं बॅकग्राऊंड भरपूर आहे. आता आमच्याकडे तालीमच नाही, बॅकग्राऊंड नाही, माहित नाही. मला अजून सुद्धा ते डाव आणि ते पॉइंट घेतात. मी आता हळूहळू थोडं थोडं शिकतो, त्याला काही कळत नाही मला अजून नाही. पण माझ्या मुलीला 5वीत असताना तिनं काय बघितलं आणि मला म्हणले कुस्तीच करायला, मी कुस्तीच शिकणार. आणि मी तिला वयाच्या 11व्या वर्षी तिला आळंदीला दिनेश मुंडे म्हणून कोच आहे, इंटरनॅशनल लेवलला आपल्या इंडियाचे कोचिंग करतात, त्यांची तालीम आहे केळगाव. मी तिथं घेऊन गेलो तिला तालीम दाखवायसाठी. ती माझ्या मागच लागली तालीम दाखवा तालीम. मी तिथं घेऊन गेलो आणि सरांना म्हणजे असं आहे बॅकग्राऊंड 0 आहे, मला काही मला माहित नाही, पण मुलीची इच्छा आहे म्हणजे कुस्ती करायची. ते म्हणजे चांगले आहे की इथं मुलांची इच्छा असणार महत्वाच्या, पालकांच्या इच्छेला इथं महत्व नाही. आणि तेव्हा म्हणलेला तिथं मी 5वीत असताना तिला ठेवली. आणि त्या मुलीवर माझं एवढं प्रेम आहे ना, मला झोप लागायची नाही रात्री. बरोबर. मला मध्ये आधी असं होतंय की बाबा तिची आठवण आली की मी एकटाच उठून बसतोय आतून, असं मला होतंय. कारण ते शेवटी भावनिक आहे मुलीचा आणि बापा. तर त्यानंतर कोरोना आला, कोरोनात ब्रेक झाला, ती पुण्यात राहिली, आम्ही गावी राहिलो, अडकलो. मग घरच्यांनी मला, वडिलांनी खूप वेळ बोलले की बाबा मुलगी आपल्या जवळ पाहिजे, कशाला तू हे करतो. तिला म्हटलं बाद झालंय, आता तू आपल्यासोबत राहिलं, तू जाणारच आहे बाबा, कायला आपल्याला करायला हडमोडाचा खेळ आपल्याला नको. आणि 1 वर्ष तिला मी पुण्यात परत शाळेला आणली, नको म्हटलं, पण तिचं लक्ष लागलं. ती मला म्हणायची बाबा मला कुठंतरी तुम्ही स्पोर्ट मध्ये घाला, मला हे नाही. कारण तिची बॉडी लँग्वेजवर नाही ना, ती म्हणजे तडतडी, तिला बसूच वाटायचं नाही की मला खेळायचंच आहे. मला बालेवाडीला न्या, मी बालेवाडीला घेऊन गेलो तिला. त्या सगळ्या गेम दाखवल्या, पण तिथं असं आहे बालेवाडीत अख्ख्या A to Z गेम आहेत, पण कुस्ती नाही. कुस्ती फक्त कोल्हापूरलाच आहे. अगदी बरोबर. मला ते तिथलं एक म्हणले की कुस्ती करायचं तुम्हाला कोल्हापूरला जायला. आम्ही कोल्हापूरला आलो. खेलो इंडियाचं हे होतं, त्यांचं ट्रेनिंग सेंटर. मग त्यावेळी सिलेक्शनला तिला आणली आणि ती त्यात सिलेक्ट झाली. तर तिला मी त्यावेळी तिथं गावाकडे आलेलो, तिला सोडून गेलो. तिला मी दुकानातले कपडे विकत घेऊन दिली, बाबा पुढच्या वेळी तुला मी बाकीचं साहित्य तुला राहावं लागलं. मी राहतो म्हणले. तिचं कधीच काय नाही असं की आता मला कपडे नाही, किंवा मी आता आम्ही लग्नाला आलो होतो त्यावेळी कोल्हापूरला चुलत भावाच्या. तिला सोडून गेलो. पुन्हा मी ते नंतर बॅग मी पाठवली. त्यावेळीपासून ती 1 वर्ष तिथं राहिली. त्यावेळी पण अंडर-14 मध्ये ती स्टेटला गेली होती. म्हणजे 1 वर्षात ती खेळून स्टेटला गेली, त्यामुळे तिचा एकदम आत्मविश्वास वाढला. मग नंतर आम्हाला बऱ्याच जणांनी ज्यांना कुस्ती कळते ना, ते मला म्हणाले की इथं कोल्हापूर ते गव्हर्नमेंटचं आहे की इथं याची प्रोग्रेस होणार नाही, ही गव्हर्नमेंटची टीचर तेवढे लक्ष देत नाही. तिला अशा कोचिंग मध्ये घाला की जिथे ही टॉपला जाईल. मग आपण आपल्या एरियामध्ये, माझ्या मळग्यामध्ये माझे पाहुणे ते पण पहिलवान आहेत, ते मला म्हणले की इथं एकच टॉपची कोचिंग आहे की मुरगुड, जे सायाकडा. पण तिथं मुली घेत नाही, तिथं कोणाचा वशिला चालत नाही, काय नाही. आणि त्या मळग्या पाहुण्याकडे मी गेलो होतो आणि गोडेकरला त्यांची यात्रा होती. मला म्हणले चला दाजी आपण मिशनचं मामादे आपण कोंबडे कापायला जाऊया, तुम्ही आला तर चला. मी तिथं गेलो, ते चालू होतं. आणि तिथं कौस्तुभ डापळे पिंपळगावचा माहितीये की तो पैलवान, तो जत्रेला तिथं आला होता गोडेकरला.
आणि तो नेमका आमच्या त्या पाहुण्यांचा रिलेटिव्ह. आणि काय कसं काय तर तो मला दाजी ही आमच्या दाजींची मुलगी आहे आणि हिला असं असं त्या अकॅडमीमध्ये घालायचं आहे, तर कसं काय तिथं कोण घेत नाहीत काय नाही. तो मला 2 मिनिटं थांब. त्यानं ते दादा सुलवटे म्हणून तिथलं कोच आहे म्हणलं, ते माझ्यावरती मी फोन लावून बघतो. त्याला फोन लावला की असं असं पुण्याला राहतात म्हणलं आमचे पाहुणे आहेत आणि त्यांच्या मुलगीला तुमच्या इथे. ते म्हणले नाही म्हणले आता जागाच नाहीत म्हणले, हॉस्टेल पण फुल आहे आणि मी नाही नाही सर मी रिक्वेस्ट करतो म्हणतो. तुम्हाला त्यांचे चांगले परिचय होते की तुम्ही एकदा मुलीला बघा, बघितल्यानंतर तुम्ही ठरवा, पण त्याला नाराज करू नका किंवा एकदा त्यांना चान्स तर द्यावा, संधी द्या. मग मी ती जत्रा झाल्यामुळे ठीक आहे म्हणले तुम्ही 5-5:30 वाजता तिथे जैन कॉलेजच्या थिएटरच्या पुढच्या बाजूला त्यांचं अकॅडमी. मी गेलो, माझ्या मुलीला तिने म्हणजे ते येरुडकर म्हणून सुखदेव येरुडकर ते तिथं मुलांचं वस्ताद आहे. मग त्यांना पण बोलवलं आणि हे 2 जण. आणि माझ्या मुलीला म्हणजे किती वर्ष 1 वर्ष खेळल्या मुलं असे स्टेट पर्यंत गेल्या. आणि त्या सुखदेव येरुडकरची मुलगी जे आता वन खात्यात अधिकारी आहे आणि ती म्हणजे ठीक आहे हिच्यावर कुस्ती लाव, हिची लावून बघूया, हिची काय तयारी आम्हाला बघायला. मग त्या दोघींची कुस्ती लावली. अनाची वेळ झाला नाही, ती आमच्या मुलीनं तिला पॉईंट पण घेऊन दिला आणि हिनं पण घेतलं नाही, पण फाईट जोरात झाली. मग ते म्हटले की म्हणजे आहे काहीतरी विचार बाबा, आणि तिची बॉडी लँग्वेज आणि ती फिटनेस बघून म्हणली की बाबा ही मुलगी काहीतरी घडल असं. तुम्हाला त्यांनी फोन केला म्हणून आम्ही नाही गेलो, मुलगीकडे काहीतरी आम्हाला वाटतं बाबा ही घडण्यासाठी म्हणून आम्ही ठेवतो. पण मला म्हणले तर हिचा खर्च तुमच्या कोल्हापूरचा खर्च किती होता. मला त्यावेळी तिथं आहे ना 7-8 हजार रुपये महिन्याला खर्चाचा कोल्हापूर. तर इथं मला म्हणले तुम्हाला 15,000 रुपयाच्या आसपास खर्च जातो. आता माझी तेवढी म्हणजे हेच नव्हती. मग एका मुलीला मी 15,000, दुसरी मुलगी माझी पक्काची माझी मुलगी एकाच कॉलेजला शिकतात ती आहे, माझ्या घराचं लोनचं चालू आहे. हे म्हणलं कसं काय शक्य व्हायचं. आता पोरगीची तर प्रचंड इच्छा नाही, ही अशी तालीम मिळत नाही म्हणलं. मी तुला सांगतो 6.5 लाख रुपये पीएफ काढला, माझी लोन मी नील केली, माझा हप्ते कमी केले आणि म्हणलं काय होते म्हणलं हे जे मी सगळं साठवणार आहे ना कुणासाठी, ह्या माझ्या 2 मुलींसाठी, त्यातली एक घडू दे म्हणलं. ही घडली ना ती तिच्या पद्धतीने घडली. तर आता ना तुला सांगतो माझ्या मुलीनं 2 वर्षात इतकं म्हणजे ते पुढं कुठं जाते हे नाही, पण तिनं तिची त्या तालमीत एवढी छाप पडली ना, तिचा स्वभाव अतिशय भारी आहे, इतका भारी आहे ना. त्याचा हा काल आला, मी काल पालक भेटला गेलो होतो, हा म्हणला मी भेटणारच म्हणला, तिला येणारच आहे मी. हा आला तिथं भेटला, यानं बघितले माझी मुलगी कशी आहे काय आहे, माझी एवढी आहे तिच्याला. असं बघा तर तुला सांगतो आता माझी सुद्धा ती तेवढी कुवत नाही. मला 20,000 रुपये खर्च आहे महिना, माझी कुवत नाही. पण मी पण आता सुन्याने मी एकाच कंपनीत काम करतोय, पगार त्याचा माझा सारखाच आहे. पण मी काय म्हणतो माहिती काय काय हो, अरे म्हणलं जे पैसेवाले आहेत ना त्यांची मुलं हे करत नाही, माझी मुलगी हे करतो म्हणते. मी वर्षातून 2 वेळा येत होतो गावाला बरं का, दिवाळी आणि मे मध्ये यायचो मुलांना सुट्टी पडल्यावर. आता 2 महिन्याला येतोय, इतका त्रास व्हायला काय काही हो, तिकडं पूर आला तरी मी येतो, कुठनं वाटा काढून मला यावंच लागते तिच्यासाठी. दिवस गेला की ते 2 महिने गेले म्हणजे असं आणि महिन्यात एकदा फोन येतो तिचा, तास बरा 1 तास महिन्यात फोन येतो 5 मिनिटच बोलायचं आणि भेटायला गेले की 1 तासच भेटायचं. हा काल होता याला माहिती आहे. चुलते एक्सपायर झाले, माझ्या मेहुणीच्या मुलीची लग्न झाले, अजिबात तिला सुट्टी नाही. आता दिवाळी आहे सुट्टी नाही, पुण्याला येऊन 3 वर्ष झाली ती आमच्या घरी. स्ट्रगल म्हणजे आणि मी खेळाडू ती बनल्या ना याचा मला काय अभिमान आहे माहिती का. खेळाडूचं मानसिक इतकं संतुलन जबरदस्त असते, कारण ती आहे ना आज जिंकली ना उद्या हरणार, पण त्या हरल्यानंतर तिला वाटते की मी उद्या जिंकणार. आणि तिच्या आयुष्यात आहे ना आपल्याला ते कुठं तिची पदक मिळतील नाही मिळतील जॉब लागेल मी ते काय करत नाही, पण तिच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती घडल आणि ती तब्येत इतकी स्ट्रॉंग आहे, ती अजून आजारी पडलेली नाही. आता तिचा आहे ना पाय फ्रॅक्चर होता तरी सुद्धा ती स्टेट पर्यंत गेली आणि 16 वय असताना अंडर 19 मध्ये खेळली. आता 16 पुढच्या महिन्यात तिचा कम्प्लीट होतो. आता ती नॅशनल सिलेक्शन झालं असतं, पण तिची दुसरी एक त्याच तालमीतली मुलगी होती ती 17 वर्षाची, ती पुढच्या गटात खेळा तयार होणार, नाहीतर हे आता नॅशनल सिलेक्शन झालं असतं. पण जाऊ दे, तिला मी सांगितलं आता भेटायला गेल्यावर
जे काय होतंय ना चांगल्यासाठी होतंय. तू मोठ्यांशी बरोबर लढायला शिकली ना, हे तुझं धाडस आहे. आणि हे धाडस तुझं काय उपयोग आहे? तेवढ्या ह्याच्यात त्यामुळं हे सगळं मी करत आलोय. आणि बरीच लोक आता आमच्या कंपनी सुद्धा सुनाला माहिती आहे. कंपनीवाले म्हणा, आमचे युनियनवाले म्हणा, आता HR हेड आमच्या घरी परवा आला होता. घरी येऊन गेला. परवा घरी आला होता, मला फोन केला, घरी आला. तो HR हेड म्हणजे ज्याला जवळ सुद्धा घेत नाही, तो घरी आला. मला इतकं म्हटलं की तू काय करतो ना, म्हणला तू मुलीला घेऊन एकदा ये म्हणलं, आपण बघू. म्हणलं सर, म्हणलं सगळं बरोबर आहे, याला ते सांगत होतो मी. म्हणलं सर तिला सोडतच नाही. म्हणजे आता आम्हालाही वाटतं, आता आमचे सगळे आज माझ्या घरी आहे ना 10-12 जण सगळी माझी नातेवाईक आली होती. ज्या लग्न झालेल्या मुली आहेत ना, त्यांचे सगळे मिस्टर दक्षिण कोरियाला वगैरे आहेत आता, ती सगळी आज मी जेव्हा सांगितली सगळी म्हणत होती की मुलगीला एकदा तरी भेटता आला असता, आपल्याला आणायची होती एक दिवस. म्हणलं मानसिक ह्योच त्याग आहे, तिच्याही आयुष्यात घडायला आलाय आणि आमच्याही घडायला आलाय, पण त्याचं फळ तिला मिळेल. आणि हे सगळं मी करतोय, याच्या मागे काय नाही, फक्त हे मुलीचं स्वप्न आहे म्हणून मी करतो. माझं वैयक्तिक काहीच नाही त्यात. बापाचा 100% सपोर्ट झाला ना, विषय संपला. पुढे सगळं मार्ग ओपन होतात. उत्तम एवढंच. आता बऱ्याचशा स्पर्धा पण खेळल्या. ह्या पोस्टला आणि आमच्या त्या नोकरीला हे करतोय म्हणजे सगळ्यात जबरदस्त. बरीच जण काय ना, मी तिथं पालक बघतोय, मुलगी जर हरली ना, इतकं बेकार बोलतात ना ते, की म्हणजे पालक पण, तुला कळत नाही का, वर्ष वाया गेलं हे. आता तिथले ते सर पण म्हणतात, ते मॅडम पण आम्हाला म्हणते की तुम्ही इतकं का असं softly केलं. मी तिला सांगतोय, हारलं टेन्शन घ्यायचं नाही. त्यांच्या समोर सांगतोय मी, अजिबात लोड घ्यायचा नाही. आज हरली उद्या जिंकणार आहेस. आणि मी तिला अजून पण हे सांगितलं का, तुला मला जर वाटलं की मला ह्या खेळाचा कंटाळा आलाय, मला बाबा पुण्याला यायचं, फोन नुसता एक करायचा, त्या दिवशीच गाडी घेऊन येणार, बॅग टाकायची, यायचं माझ्याकडे. जबरदस्ती नाही. बरोबर. मी कुठल्याही गोष्टी जबरदस्ती केल्या काय नाही विषय नाही. आणि फोर्स पण नाही. तुला म्हणलं जोपर्यंत तुला वाटतं तोपर्यंत सांगण्याचा उद्देश काय, तिला सपोर्ट करावा. आमच्या 400 लोकांचं प्रतिनिधित्व पण केलं. मुलगी एवढं म्हणजे आता नंबर आहे ना, नॅशनल राहून दे म्हणतो. हा, तुला जमत नाही ना, तू घरी शिकतो. एवढं सपोर्ट. Personality पण ऍक्च्युली चांगली. मुलाच्या मध्ये अशी होत नाही की मला नाही हे होत. करायचं ते तिनंच पाठ दाखवलं. सरकारी काम आहे. सरकारी उत्तम. अजून काम तुझ्याकडे यायचं. येणार की मी तुझ्याकडे, थांब. सतीश झालं, हे आणि असं आहे की बाबा तुझ्याकडे येणार चुकते. काय तिथली ग्रामीण प्राचार्य वगैरे आणि तुझ्या मुलीला बाकीचा सत्कार करायला राहून दे, तुझ्या मुलगीचा गाव लेवलला सत्कार करू. ह्याच्यावर माझे मित्र काय म्हणतात त्या सोबत बोलला, पप्पाला काय वाटत असेल. आता आमच्या गावातली सुद्धा आता सत्कारासाठी सत्कार- मला आता काल पण एक जण म्हणला, म्हटला आपण आंबेडकर साहेबांना सांगू, त्यांना एक दिवस तिला घेऊन येऊ. म्हणलं माझ्या लेवलला होणार नाही, तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा. आंबेडकर आता गेलेला कोण आहे? आणि माझ्या मुलीला सांगितलं की बाबा हे फार मोठं नाही मिळेल, उत्तम तुझ्या अजून मला पुढे जायचं त्यावेळी आपण करू. कोच आहे ना, जाहिरात नको. जाहिरात नको. तो स्टेटस सुद्धा लावतो मी आम्हाला. मुलगीला म्हणते होत्या, पप्पा मला महाराष्ट्र केसरी घ्यायचा आहे.